पोषण आहार अंतर्गत लवकरच आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आहार शिजवून द्यायचा आहे, त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे आणि बऱ्याचशा शाळांना सुद्धा त्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि मित्रांनो, शिक्षण विभागाकडून लवकरच त्याबाबतचं अधिकृत पत्रसुद्धा काढण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देतो तेव्हा आपल्याला एका ॲपवर पोषण आहाराच्या एका ॲपवर आपल्याला ती माहिती भरावी लागते दररोजची। तर मित्रांनो, MDMचं जे ॲप आहे ते आपण कुठून इन्स्टॉल करायचं आणि त्याला सुरू कसं करायचं, तसेच त्यामध्ये OTPची समस्या येणार आहे, चेंज डिव्हाइस करावं लागणार आहे, ते सुद्धा कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण MDMचं ॲप आपल्याला सुरू करून ठेवायचं आहे आणि लवकरच प्रत्यक्ष आहार सुरू होत असल्यामुळे आपल्याला दररोज ती माहिती भरावी लागणार आहे। तर मित्रांनो, 2 वर्षाचा खंड पडल्यामुळे बरेच जणांच्या मोबाईलमधून ते ॲप गेलेलं आहे किंवा बरेच जणांनी मोबाईल बदललेला आहे, त्यामुळे तिथे ते ॲप सुरू करताना बऱ्याचशा समस्या येणार आहे। आपल्याला चेंज डिव्हाइस हे प्रोसेस करायची आहे, तर ते संपूर्ण कसं करायचं यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल स्किप न करता। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करू। तर मित्रांनो बघा, या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला या चौकोनामध्ये जे ॲप दिसत आहे ते MDMचं ॲप आहे, ज्यावर आपल्याला दैनंदिन माहिती पोषण आहाराची भरावी लागते। मित्रांनो, हे आपण 2 वर्षाच्या अगोदर जेव्हा रेग्युलर शाळा सुरू होत्या तेव्हा आपण भरत होतो, परंतु या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे शाळा बंद होत्या, पोषण आहारसुद्धा बंद होता, त्यामुळे बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये हे ॲप कदाचित नसेल आता, किंवा बऱ्याच जणांचे मोबाईलसुद्धा बदललेले असतील। तर मित्रांनो, आता प्रत्यक्ष पोषण आहार आपल्याला शिजवून द्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला या ॲपवर दररोजची माहिती भरायची आहे आणि त्यासाठी हे ॲप आपल्याला सुरू करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो बघा, हे ॲप आपल्याला कुठून डाउनलोड करायचं हे मी आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, परंतु बघा, याला डाउनलोड केल्यानंतर आपण याच्यावर जर क्लिक केला तर हे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। आणि इथे बघा, आपल्याला आपल्या शाळेचा UDIS कोड आणि आपला मोबाईल क्रमांक अगोदर टाकावा लागणार आहे, त्यानंतर नोंदणी करायचं जे बटन आहे तिथे आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। तर मी अगोदर आपल्या शाळेचा UDIS क्रमांक टाकून घेतो, मोबाईल क्रमांक टाकून घेतो आणि नोंदणी करा या टॅबवर क्लिक करून घेतो। तर मित्रांनो बघा, इथे मी माझ्या शाळेचा UDIS क्रमांक जो आहे तो टाकून घेतलेला आहे, त्यानंतर माझा मोबाईल क्रमांकसुद्धा टाकलेला आहे आणि आता मी नोंदणी करा या टॅबवर इथे क्लिक करणार आहे। तिथे क्लिक केल्यानंतर बघू आपण काय येते। तर बघा, तुमच्या OTP तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला आहे, तो तपासा व भरा असं तिथे लिहून आलेलं आहे। तर आता तो OTP आलेला आहे असं तिथे सांगितलेलं आहे, परंतु बघा मित्रांनो, आता दुसरा एक मेसेज आलेला आहे आणि तिथे OTP सेंडिंग फेल म्हणून लिहून आलेला आहे। तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रत्येकाला येणार आहे आणि याचं एक कारण असणार आहे। तर त्या पोर्टलवर आपला एक क्रमांक जो आहे तो रजिस्टर झालेला आहे त्या ॲपसाठी आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम येणार आहे। तर प्रत्येकालाच येणार आहे। तर त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला ते अगोदर चेंज डिव्हाइस करावं लागणार आहे। तर ते कसं करायचं ते आता आपण इथे पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, आपल्याला जेव्हा असा मेसेज येणार आहे तेव्हा आपल्याला त्या MDMच्या पोर्टलवर जाऊन आपलं चेंज डिव्हाइस करून घ्यावं लागणार आहे। तर मी आता तुम्हाला त्या MDMच्या पोर्टलवर नेऊन दाखवणार आहे आपल्याला नेमकं तिथे काय करायचं। बरेच जण मित्रांनो असे म्हणतात की आपल्याला ते कॅम्प्युटरवरूनच करावं लागणार, परंतु मित्रांनो, आपलं हे जे काम आहे हे अत्यंत सोपं आहे आणि हे मोबाईलवरूनच होणार आहे आणि मी आपल्याला प्रत्यक्ष ते दाखवणार आहे। तर आता आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत। तर मित्रांनो बघा, हे education.maharashtra.governmentचं हे पोर्टल आहे आणि इथे आपल्याला आपल्या आता MDMच्या पोर्टलवर जाऊन आपल्याला ते सेटिंग करून घ्यायची आहे चेंज डिव्हाइसची। तर बघा, या पोर्टलवर आल्यानंतर डेस्कटॉप साईट मी केलेलं आहे। इथे बघा, ह्या ज्या महत्त्वाच्या 4 टॅब दिसत आहे, 5 टॅब, यामध्ये आपल्याला ही जे मध्यान्ह भोजन योजना ही जी टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आता दुसरा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा। तर हे जे आहे हे MDMचं पोर्टल आहे आणि इथे आपल्याला एक सेटिंग करावी लागणार आहे आपल्या शाळेची। तर बघा, हे MDMचं पोर्टल आहे आणि इथे आपल्याला एक MDM लॉगिन म्हणून टॅब दिसणार आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अगोदर आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे, त्यानंतरच आपली ती सेटिंग करता येणार आहे। तर मी आता इथे ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो, त्यानंतर आपण समोरचं बघणार आहोत।
तर मित्रांनो बघा, मी या पोर्टलवर MDMच्या माझ्या शाळेचा ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे आणि इथे बघा माझ्या शाळेचं नाव वगैरे इथे दिसत आहे आणि इथे आपल्याला काही महत्त्वाचे टॅबसुद्धा दिसत आहे वर. त्या टॅब बघा इथे मुखपृष्ठ आहे, ओपनिंग बॅलन्स आहे, MDM अटेंडन्स आहे, स्टॉक आहे, ॲप सेटिंग आहे, स्नेहभोजन, मिड डे मील, या बऱ्याचशा टॅब इथे दिलेले आहे आणि या सर्व महत्त्वाचे असणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला ते ॲप जे सुरू करायचं आहे त्यासाठी बघा इथे एक ॲप सेटिंग म्हणून टॅब आहे, हे आपल्याला दिसत असेल. या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे, खाली सब टॅब आलेली आहे MDM अनुप्रयोग ॲप म्हणून. तर इथे आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार आहे. तर आता मी तिथे क्लिक करतो. तिथे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो एक नवीन इंटरफेस आता आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे बघा चेंज डिव्हाइस फ्रॉम फॉर MDM ॲप. MDM ॲपसाठी हे चेंज डिव्हाइस करावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा इथे जरी माझा मोबाईल क्रमांक हाच जरी असला तरी इथे चेंज डिव्हाइस करावं लागणार आहे. त्याचं कारण हे आहे की अगोदर जे ॲप होतं माझ्या मोबाईलमध्ये जुन्या MDMचं, त्याच्यासाठी हा नंबर रजिस्टर केला होता आणि आता या मोबाईलसाठी नवीन ॲप मी डाउनलोड करून घेतलेला आहे, त्यामुळे मला हे चेंज डिव्हाइस करणं आवश्यक आहे. तर इथे बघा आपल्याला नेम दिलेला आहे, मोबाईल क्रमांक आणि ॲक्शन दिलेली आहे. तर नेममध्ये HM मोबाईल आणि ॲक्शनमध्ये चेंज डिव्हाइस असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला काही नाही, फक्त चेंज डिव्हाइस करून घ्यायचं आहे. तर माझं जे हे HM मोबाईलचं जे क्रमांक आहे माझा, याच्यासमोर जे ॲक्शनमध्ये चेंज डिव्हाइस आहे त्यावर मी आता क्लिक करणार आहे आणि असा एक मेसेज आपल्यासमोर येणार आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू चेंज युअर मोबाईल डिव्हाइस. तर याला मित्रांनो आपल्याला ओके करून घ्यावं लागणार आहे. तर म्हणजे आपल्याला ते चेंज डिव्हाइस करावं लागणार आहे. तर ओके करतो मी आणि नाव युअर कॅन चेंज युअर मोबाईल डिव्हाइस अँड रजिस्टर MDM मोबाईल ॲप अगेन असा मेसेज तिथे आलेला आहे. याला पण ओके करायचं आहे. आणि आता हे बघा इथून तो मोबाईल क्रमांक आणि ते नाव गेलेलं आहे. आता आपल्याला परत त्या ॲपवर जाऊन आता आपल्याला ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर आता परत आपण त्या ॲपवर जा. तर मित्रांनो बघा परत आता आपण त्या ॲपवर आलेलो आहो. आता मी पुन्हा इथे UDICE क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून घेतो आणि त्यानंतर बघणार आहोत आपण OTP येतो का. तर बघा इथे मी शाळेचा UDICE क्रमांक टाकून घेतलेला आहे, मोबाईल क्रमांकसुद्धा टाकलेला आहे. आता नोंदणी करायचे जे बटन आहे त्यावर मी आता क्लिक करणार आहे. तर OTP तुमच्या नोंदवलेल्या मोबाईलवर पाठवला आहे, तो तपासावा भरा असं लिहून आलेलं आहे. तर त्याला ओके करून घेतो मी. हे बघा आता OTP भरा म्हणून आलेला आहे. हे टॅब मित्रांनो मगाशी येत नव्हतं आणि बघा इथे मेसेजसुद्धा आलेला आहे, एक OTP तिथे आलेला आहे 114195 म्हणून. आता मी तो OTP टाकून घेतो आणि OTPची पुष्टी करा असं जे आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर आता क्लिक करतो मी आणि आता हे लगेचच हे ॲप जे आहे ते सुरू होणार आहे. तर बघा मित्रांनो इथे मेसेज आलेला आहे नोंदणी पूर्ण झाली म्हणून. तर अशा पद्धतीनं हे जे ॲप आहे आता हे सुरू झालेलं आहे, नोंदणी इथे पूर्ण झालेली आहे. आता इथे जेव्हा ओके करणार तेव्हा पुढचा इंटरफेस येणार आहे. तर बघा इथे आता इंटरफेस आलेला आहे, रोजची हजेरी स्टॉक. इथे जे रोजची हजेरी आहे यावर जाऊन आपण आपला रोजची जे आपली नोंदणी करायची राहते पोषण आहाराची, ती नोंदणी इथून करता येते. तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे ॲप सुरू करता येणार आहे आणि आपला जो प्रॉब्लेम आहे OTPचा तो मी सांगितलेल्या पद्धतीने आपला तो सॉल्व होणार आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाची माहिती असणार आहे. तर आपण जर पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल स्किप न करता तर आपल्या हे लक्षातसुद्धा आलेलं असेल की आपण कसं करायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला MDMचं जे ॲप आहे ज्यावर आपण दैनिक माहिती भरणार आहोत ते ॲप आपल्याला अशा पद्धतीने सुरू करणार आहे. त्यामध्ये OTPची जे समस्या येणार आहे ते समस्या आपण चेंज डिव्हाइस करून सॉल्व करून घेऊ शकणार आहोत. जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला ते लक्षात आलेलं असेल आणि समजलंसुद्धा असेल. तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत